केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। यामध्ये नव्या मंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। नव्या मंत्रिमंडळामध्ये 43 मंत्री शपथ घेणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। तर संध्याकाळी हा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडणार आहे। विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांचे राजीनामे देखील यायला सुरुवात झालेली आहे। मंत्रिमंडळ विस्ताराआधीच मोठे फेरबदल होत आहेत। महाराष्ट्रातून अनेक नवे चेहरे हे केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्याला पाहायला मिळू शकतात। यामध्ये नारायण राणे यांचे देखील नाव आहे, तर कपिल पाटील यांचे देखील नाव घेतलं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यामध्ये काल बैठक झाली आणि या बैठकीनंतर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। तर त्यामुळे आज संध्याकाळी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। यामध्ये अनेक मंत्र्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तर यामध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळ विस्ताराआधीच अनेक नेत्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे आता नेमकं कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्यासोबत मनोज भोयर देखील जोडले गेलेले आहेत। मनोज सर, एकूणच पाहायला गेलं तर आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा सुरू होती की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार। तर आज संध्याकाळी हा विस्तार होणार आहे। यामध्ये अनेक नेत्यांना महत्त्वाचं पद देण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना किरण 3 नावं अत्यंत महत्वाची आहे। नारायण राणे, प्रीतम मुंडे यांचं नाव सुद्धा येत आहे आणि हिना गावी। पण राणे आणि हिना गावी ही 2 नावं अत्यंत पक्की समजली जाते, कारण अवघे 4 तास या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला राहिलेले आहे। यादी ही राष्ट्रपतींकडे गेलेली आहे। या सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे ज्या नावाची चर्चा सुरू होती राणे, त्यांचं महत्व मी तुम्हाला राजकारणात आणि भाजपच्या दृष्टिकोनातून सांगितलं आधी। आणि हिना गावित या नंदुरबार मधल्या आदिवासी पट्ट्यातल्या जिल्ह्यातल्या खासदार आहे। अशा प्रकारचं प्रतिनिधित्व जातीय समीकरण लक्षात घेऊन, क्षेत्रीय समीकरण लक्षात घेऊन हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं। हिना गावित या डॉक्टर आहेत, MD आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत। ग्रामीण भागामध्ये आणखी महत्व वाढावं, आदिवासी भागामध्ये महत्व वाढावं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा हा तरुण असावा असाही प्रयत्न केला जातोय। प्रीतम मुंडे या सुद्धा डॉक्टर आहेत, बीडच्या खासदार आहेत। त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व देऊन या मंत्रिमंडळाचा चेहरा हा तरुण उच्च विद्याविभूषित आहे अशा पद्धतीचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा फोकस करण्याचा प्रयत्न राहणार आहे। या मंत्रिमंडळामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जनता दल संयुक्त, म्हणजे नितीश कुमार यांचा पक्ष, ज्यांचं बिहारमध्ये भाजपसोबत सरकार आहे। आरपीसीए, दिलेश्वर कामत, चंद्रेश्वर प्रसाद, रामनाथ ठाकूर ही 4 महत्वाची माणसं आहेत जी जनता दल संयुक्त तर्फे, जेडीयू तर्फे केंद्रीय मंत्रिमंडळ सामील करून घेतली जाईल। शपथविधी होईल। या कॅबिनेट त्यांना किती दिली जाईल, राज्यमंत्री पद किती जाईल हेही महत्वाचं आहे। साधारणतः असं मानलं जातं की 21 ते 24 एवढी संख्या असेल मंत्रिमंडळ विस्ताराची वाढती संख्या। आता महाराष्ट्रामध्ये आणखी काही नावं चर्चेत होती, ती मागे पडली। फडणवीस केंद्रात जाणार ही चर्चा अत्यंत मागे पडली। राणे हे मंत्रिमंडळामध्ये जातील। केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय हे कायम महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्राकडून आलेलं आहे, पण आता भाजपचे ते असल्यामुळे त्यांना महत्वाचं खातं दिलं जाण्याची शक्यता आहे। आता आणखी काही महत्वाची माहिती म्हणजे कपिल पाटील यांचं नाव भिवंडीमधनं येते। आगरी समाज हा अत्यंत महत्वाचा बेट समजला जातो आणि भिवंडी मधले ते भाजपचे खासदार आहेत आणि त्यामुळे त्या भागामधलं एक प्रतिनिधित्व असावं। एक मराठा समाजातलं, एक आदिवासी समाजातलं, एक आगरी समाज अत्यंत मोठा आहे। विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून एक मोठा वाद तिथे निर्माण झालाय। भाजप कोंडीत पकडू पाहते आणि म्हणून आगरी समाजाला एक प्रतिनिधित्व द्यावं। ते एक जुने जाणते भाजपचे नेते आहेत, खासदार आहेत। मनोज सर, महाराष्ट्रातून अनेक नेत्यांची नावं घेतली जात होती, चर्चिली जात होती, मात्र काहीच नेत्यांना दिल्लीला बोलवण्यात आलेलं आहे। अर्थात ज्यांना मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेतलं जाणार आहे त्यांना आधीच मंत्रिमंडळामध्ये आधीच दिल्लीत बोलून घेतलं जातं। तशी गुप्त सूचना त्यांना दिली जाते पक्षातर्फे आणि म्हणून राणे आता दिल्लीमध्ये आहेत, हिना गावित दिल्लीमध्ये आहेत, प्रीतम मुंडे या दिल्लीत असतील। दिल्लीत जाऊन सुद्धा एखाद्या वेळेला तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेतलं जात नाही अशा प्रकारच्या घटना सुद्धा घडतात, पण त्या क्वचित आणि अपवादात्मक असतात। मीनाक्षी लेखी यांना सुद्धा स्थान दिलं जाणार आहे आणि अनुप्रिया पटेल या मंत्रिमंडळात पहिल्या रिजन मध्ये मोदींच्या होत्या, त्या परत त्यांनी राजीनामा दिल्या आणि त्यांना आता परत एकदा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेतलं जाणार आहे। सर्वात महत्वाचं या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट्य असं असण्याची शक्यता आहे की 4 माजी मुख्यमंत्री असतील, 18
हे माजी मंत्री असतील आणि जे राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि 39 हे माजी आमदार सुद्धा असतील. म्हणजे त्यांचा राजकारणातला एकंदरीत खूप मोठा अनुभव महत्वाचा मानला जातो. 13 यात वकील असण्याची शक्यता आहे, 6 डॉक्टर असतील, त्यात हिना गावित, प्रीतम मुंडे ही नावं मी तुम्हाला सांगितली, 5 इंजिनियर्स असतील आणि 7 सिव्हिल सर्वंट असतील. म्हणजे मोठ्या प्रशासकीय पदाधिकाऱ्यांना सुद्धा या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सामील केलं जाऊ शकतं. 7 मंत्री हे पीएचडी असण्याची शक्यता आहे, 3 एमबीए असतील, व्यवस्थापनामधला अनुभव त्यांचा असेल आणि 68 हे पदवीधारक असतील. म्हणजे यापूर्वी आपण पाहिलं की मंत्रिमंडळामध्ये कमी शिकलेली माणसं पण त्यांचा राजकारण एकूणच मनोज सर पाहायला गेलं तर नेमकं कोणाचं नाव घेतलं जाणार आहे, कोणाला कोणाच्या कुठल्या पदी वर्णी लागणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.